नमस्कार मित्रांनो. तर आज आहे संडे, सुट्टीचा दिवस आणि आज आम्ही चाललो आहे देन हॅग बीचवरती. तर आजच्या या व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला आमचा सर्व प्रवास बीचवरती बीचपर्यंत पोहोचताना जो प्रवास होईल त्याच्यामध्ये आलेला अनुभव आणि बीचचा ॲक्च्युअल एक्सपिरियन्स शेअर करू. चला तर उन्नती रेडी? हो. तर आज आम्ही सांगतो इकडून ते तिथपर्यंतचं जर्नी, म्हणजे कसं, म्हणजे तिकडे जायला केवढा वेळ लागतो वगैरे. बरोबर. ओके, तर चला अशा प्रकारे आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि आज बघू शकता बाहेर छान ऊन पडले. ॲक्च्युली हा एक प्रकारे नेदरलँड्स आणि डच लोकांसाठी खूप छान दिवस आहे, कारण हिवाळ्यापासून या दिवसाची लोक वाट बघतात की कधी इथे ऊन पडेल आणि कधी बाहेर फिरायला मिळेल. तर आज छान जवळपास 25 ते 26 डिग्री टेम्परेचर वातावरण झालेलं आहे, तापमान आज. त्यामुळे आजचं फिरण्यासाठी खूप योग्य असं वातावरण आहे. तर चला बघूया. तर आता आम्ही पोचलो आहे इथे बस स्टॉपवरती आणि बसचा वेट करत आहोत. अजून एक 10 मिनटं लागतील बस येण्यासाठी. बघू शकता इथे बस स्टॉप. आणि चला इकडे उन्नती रेडी आणि वेट उन्नती आणि उन्नतीसोबत आहे उन्नतीची मम्मी. हॅलो. तर हे बघा आता पॅसेंजर मंडळी बसली आहे. इकडे आज भरपूर ऊन पडले, बघू शकता. डाव्या साईडला असंच तुम्हाला काही घरं दाखवतो. हे बघा बस स्टॉपच्या पाठीमागे येथील घरे. सर्वत्र घरे. आणि हे इथे असे बोर्ड असते, बोर्डवरती दाखवते अजून किती मिनटं वेळ आहे वगैरे. तर हे आमच्या बस स्टॉपचं नाव आहे फॉनॉलॉन, बस स्टॉपचं नाव. आणि आता पुढच्या 10 मिनटामध्ये बस येईल. तर आता आपली बस आलेली आहे. बघा लाल एस टी सारखी आपली लाल एस टी बस येत आहे बस स्टॉपवरती. चला उन्नती, बस आली आता, तयार व्हा. चलो 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 चलो. तर अशा प्रकारे आता आमची बस चालू आहे. या बसने आता आम्ही येथील ट्रेन स्टेशनवरती जाऊ, जिथून आम्हाला ट्रेन मिळेल आणि मग ट्रेनने आम्ही डिरेक्टली देन हॅग इथे पोहोचू. तर बघू शकता आज सिटीमधील हा रूट आहे. इकडे बघा आता तुम्हाला मेन हायवे दाखवतो. इकडे ते बघा इथे सिफॉल यांचं एअरपोर्ट पण आहे. आणि हा बघा इथला रोड. आणि ते तिकडे मॅकडॉनल्ड्स. हां, तिकडे मॅगडी वगैरे. तर आता आम्ही पोहोचलो आहे इथे उपद्रुप ट्रेन स्टेशन इथे. आणि इथून आता पुढच्या 10 मिनटामध्ये आपल्याला ट्रेन लागेल देनॅक सेंट्रलसाठी. ते बघू शकता बोर्डवरती त्यांनी दाखवले आहे 12:40ला 10 मिनटामध्ये आहे. चला उन्नती चला. तर हे इथे कार्ड यूज करावं लागतं आतमध्ये जाण्यासाठी. तर हे बघा आम्ही आलो आहे स्टेशनवरती. हे वेगवेगळे इथे 3-4 प्लॅटफॉर्म्स आहेत. लोक वेट करत आहेत आपल्या ट्रेनचा. हे बघा इकडे ट्रेनची रेल. तर आता हे आम्ही आलो आहे उपद्रुप ट्रेन स्टेशन इथे. प्लॅटफॉर्म 1 वरून आपली ट्रेन लागेल. लोक वेट करत आहेत ते आपापल्या ट्रेनचा. इकडे एक ट्रेन उभी आहे, ती आपली नाही आहे, पण अशा प्रकारे यांची ट्रेन असते, बघू शकता. ते बघा समोरून एक ट्रेन येत आहे, दाखवतो मी तुम्हाला. ती समोरील प्लॅटफॉर्मवरती जात आहे. आणि तसेच एक इकडनं पण एक ट्रेन येत आहे. तर बघा एकदाच 2 ट्रेन तुम्हाला दिसतात.
आणि इकडे एक ट्रेन जी उभी होती ती आता निघालेली आहे. तर सध्या आता आम्ही ट्रेनमध्ये आहोत आणि ही ट्रेन आता एक पुढच्या 20 मिनिटांमध्ये Den Haag सेंटरला पोहोचेल. तर बघा नेदरलँडमधील ट्रेन आतमधून कशी दिसते ते. हॅलो उन्नती. हॅलो. तर आता जस्ट आम्ही Den Haag सेंट्रल इथे पोहोचलो आहोत. तर चला तुम्हाला दाखवतो इथलं ट्रेनचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म. Den Haag ॲक्च्युली येथील खूप महत्त्वाची सिटी आहे. ॲम्स्टरडॅम येथील कॅपिटल आहे, परंतु Den Haag सिटीमध्ये यांचे सर्व गव्हर्मेंट ऑफिसेस, यांचं पार्लमेंट, वेगवेगळ्या देशाच्या एम्बॅसीज सर्व या शहरामध्ये आहेत. इवन लास्ट वीक जेव्हा आपले पंतप्रधान मोदी साहेब जेव्हा इथे आले होते तेव्हा ते इथे Den Haagला आलेले. हे बघा ट्रेन स्टेशन, मोठं स्टेशन आहे. हे बघा Den Haag ट्रेन स्टेशन आतमधून दाखवतो तुम्हाला. खूप मोठं स्टेशन आहे. Beste reizigers, door werkzaamheden rijden er bussen tussen Nijmegen en Zertogenbosch. Plan uw reis in de app. Herhaling, door werkzaamheden rijden er bussen tussen Nijmegen en Zertogenbosch. Plan uw reis in de app. चला तर आता आपल्याला इथनं बीचवरती पोहोचण्यासाठी उन्नू काय शोधायचं आपल्याला आता? ट्रॅम. तर आता इथे ट्रॅमने जावं लागणार. आता आपल्याला ट्रॅम नंबर 9कडे चाललो आहे आता आपण. आतमध्ये इन्क्वायरी काउंटर आणि सर्व्हिस सेंटर आहे. काही गरज भासल्यास इथे आतमध्ये आपण जाऊ शकतो. तिकीट वगैरे काढणे किंवा आणखी काही अडचण आल्यात इथे हेल्प करायला लोक आहेत. स्टारबक्स. हे आता जस्ट स्टेशनच्या बाहेर पडलो आहे. तर चला बाहेरचं दाखवतो. हे आता येथील ट्रॅम स्टेशन आहे. जसं की तुम्ही बघू शकता बोर्ड ट्रॅम 1, 9 and 10 फ्रॉम हिअर. तर आता आपला 9 नंबरचा ट्रॅम आहे. बरेच आज सुट्टी असल्यामुळे टुरिस्ट मंडळी, काही येथील लोकल मंडळी फिरायला आलेली आहे. आज गरम आहे त्यामुळे लोक कमी कपड्यांचा वापर करून फिरायला निघालेले आहेत. तर आता पोहोचलो आहोत आम्ही Den Haag बीचचा जो स्टॉप आहे तिथे. जस्ट इथे या ट्रॅममधून उतरलो आणि बघू शकता भरपूर टुरिस्ट मंडळी आज इकडे फिरायला आलेली आहे. आता हे सर्व मंडळी बीचकडे चालली आहे आणि आम्ही पण आता शोधतो बीच कोणत्या साईडला आहे. चला तर सर्व मंडळी आता इकडे चालली. उन्नती, लेट्स फॉलो द पीपल. शोधूया इकडेच असेल आता बीच आपला रस्ता. भरपूर गर्दी आहे आणि अरे हां लगेच दिसेल बघा. हे आहे इकडेच आहे बीच. आलो आपण बरोबर. हे बघा आता उन्नती जरा सावकाश चला बाळा. दाखवूया आता आपण इथे काय काय दिसतं आपल्याला. इकडे आता बीचला लागून सर्व काही रेस्टॉरंट्स वगैरे आहेत मुलांना खेळायला वगैरे. एकदम मस्त गोव्याची फिलिंग येते. आहे भरपूर मंडळी आहे. आज वातावरण चांगलं असल्यामुळे खूप सारे लोक आलेले आहेत इथे. चला तर बघूया आता समोर आपल्याला काय दिसते ते. एक हा शूट बीचच्या अपोजिट साईडचा घेतोय. बघू शकता इकडे बिल्डिंग्स आहेत. Den Haag
या सिटीमधल्या. समोरून पब्लिक येत आहे. सुंदर असं आर्किटेक्चर, वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंग्स आणि फुल बीचचा माहोल. चला तर आणखीन समोर जाऊया, बघू आता आणखीन काय दिसतं आपल्याला ते. आतमध्ये मोठमोठ्या रेस्टॉरंट्स आहेत आणि पब्लिक बसली आहे निवांत ब्रेक घेऊन. दुपारची वेळ झाल्यामुळे आता जेवणाची वेळ झालेली आहे. इकडे पण इथे खूप सारे हॉटेल्स आहेत, त्यामुळे भरपूर पब्लिक बसलेली आहे. चला आणि आता आपण समोर ॲक्च्युअल बीचवरती पोहोचतो. तर हे बघा आता इथलं ॲक्च्युअल बीचचं वातावरण. मंडळी आता निवांत ऊन घेत आहेत, काही सावली देखील केलेली आहे. त्या समोर त्यांचं पियर व्हील आहे आणि एक बंगी जम्पिंग पण इथे. ॲक्च्युली बंगी जम्पिंग पण होते, फेमस आहे इथला. ते पण थोड्या वेळात बघूया आपण. निवांत मंडळी ऊन घेत आहे. इथे ॲक्च्युली व्हिटॅमिन डीची खूप कमतरता असते, कारण वर्षभर उन्हाचं प्रमाण खूपच कमी असतं. म्हणून हे लोक असं उन्हाचा चांगला दिवस पडला की हे सुवर्ण संधी काही जाऊ देत नाहीत, येतात आणि बीचवरती जिथे कुठे ऊन मिळेल तिथे मस्त बसून टॅनिंग वगैरे करतात. त्यामुळे आज बघा खूप गर्दी आहे. चला समोर, चलो उन्नती. बघा ना, आणि इकडे पाण्यामध्ये लोक जात आहेत. आता आम्ही मस्तपैकी बीचवरती पोहोचलो आहोत. तर आता बराच प्रवास करून आल्यामुळे आता आम्हाला लागली छान भूक. उन्नती, भूक लागली तर हे सगळं खायला पप्पा स्पेशल. तर आता बघा आम्ही आणलाय घरून डब्बा मस्त बनवून. उन्नतीच्या मम्मीने छान छान चपाते आणि इथे कांदा पात आणि मूग डाळ जी की माझी फेवरेट आहे, पापडाची चटणी आणि पनीर भुर्जी जी उन्नतीची स्पेशल आणि लसूण चटणी. आणि आता आम्ही मस्त आपला मराठी ताव मारणार आहोत, कारण खूप भूक लागली आणि नंतर आम्ही पाण्यात जाणार आहे. ओके, तोपर्यंत बघा इकडे मंडळी परत दाखवतो तुम्हाला. निवांत बसली आहेत, काही झोपले आहेत, आराम चालू आहे.
पूर्ण बीचचा माहोल. चला तर आता जेवण करतो मग नंतर करतो. तर हे बघू शकता आता बीचवरती कसं वातावरण आहे ते. निवांत लोक काही पाण्यात जाऊन आनंद घेत आहेत तर काही आराम करत आहेत, ऊन घेत आहेत. आणि समोर तिकडे आहे बंगी जंपिंग आणि इथले फेमस बिग व्हील. आता संध्याकाळचे 4 वाजले आहेत. तर काही मंडळी आता वापस पण निघत आहेत आणि जे लेट आले ते जस्ट आता येत आहेत. बघू शकता काही ठिकाणी मस्त गाणे वगैरे लावले आहेत, डान्स वगैरे पण चालू आहे मंडळीचा. अशा प्रकारे आज छान मजा आली Den Haag बीचवरती. तर थोडा वेळ आम्ही इथे थांबू आणि नंतर घराकडे जाऊ. तर अशा प्रकारे Den Haag बीचची आमची छोटीशी ट्रिप झालेली आहे. आणि आता आम्ही आलो आहे परत बॅक टू Den Haag सेंट्रल स्टेशन, जिथून आता आम्ही ट्रेन पकडू. ओके. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे आम्ही थांबवतो. थँक्स फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग. आणि आता हा उन्नती बोला. बघा उन्नती आज स्विमिंग वगैरे करून बीच करून थकून आलेली. बोला उन्नती. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग मुंडे फॅमिली इन युरोप. धन्यवाद. सी यू इन द नेक्स्ट या व्हिडिओ. थँक्यू.